नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा व इतर सर्व स्पर्धां परीक्षा करता अत्यंत महत्त्वाचा विषय भूगोल. मग भूगोलमधील इयत्ता 10वीतील पाठ क्रमांक 6 लोकसंख्या हा पाठ आपण पाहणार आहोत. मग या पाठात असणारे नकाशे, या पाठात असणारे विविध आलेख याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर या पाठावर आधारित बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ याच्यावर सुद्धा आपण स्वतंत्र चर्चा करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाला आपण काय करूया, सुरुवात करूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश जगात 5व्या क्रमांकाचा आहे. भारत, ब्राझील, चीन, इंग्लंड. ब्राझील. सोबतच्या नकाशात दर्शविलेल्या ठिकाणी लोकसंख्येची घनता किती आहे? नकाशा एकदा बारकाईने पाहून घ्या. आपल्याला थोडंसं लवकर क्लिक व्हावं म्हणून आपण एक छोटासा भाग सुद्धा खाली तुम्हाला काढून देतो. आणि याच्यात विचारलं काय तुम्हाला? भारताच्या लोकसंख्येची घनता 2011 या जनगणनेनुसार 100 पेक्षा कमी, 101 ते 250, 251 ते 500, 500 पेक्षा जास्त. बघा, लाल कलरनं रंगवलेला राज्य कोणता आहे? मग हे आहे उत्तराखंड. मग यांची घनता कशी आहे? 100 पेक्षा कमी आहे. भारताचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात डॅश क्रमांक लागतो. पहिला, दुसरा, 5वा, 7वा. दुसरा क्रमांक. पहा, आलेखावर एक आधारित तुम्हाला प्रश्न दिलाय. दर्शविलेल्या आलेखात 2016 साली सरासरी आयुर्मान प्रमाण किती आहे? भारताचं सरासरी आयुर्मान प्रमाण तुम्हाला दर्शवलंय. 1 68, 2 67, 60 64. 68. या पाठातील प्रत्येक नकाशा, प्रत्येक आलेख याच्यावर आपण सविस्तर चर्चा पुढे करणार आहोत की नकाशावर आणि आलेखावर कशा पद्धतीने प्रश्न विचारल्या जातात. खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. लोकसंख्या साक्षरता, शहरी भाग, वयोरचना, आयुर्मान. शहरी भाग. प्रश्न 6. पहा, या ठिकाणी तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेत. दोन्ही स्टेटमेंट्स एकदम बारकाईने पहा. 2001 ते 2011च्या दशकात भारताची लोकसंख्या 17.2 कोटीने वाढली. भारतातील लोकसंख्या वाढीचा दर 1991 पर्यंत जास्त होता. फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, ब बरोबर, ब दोन्हीही चूक. पहा, आणि ब हे दोन्हीही स्टेटमेंट चूक आहेत. कारण 2001 ते 2011च्या दशकात भारताची लोकसंख्या 17.2 कोटीने वाढली नाही, तर 18.2 कोटीने वाढली. आणि लोकसंख्या वाढीचा दर हा 1971 पर्यंत जास्त होता, 91 पर्यंत नाही. म्हणून हे दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत? चूक आहेत. खालीलपैकी कोणत्या घटक राज्याची लोकसंख्येची घनता 100 पेक्षा कमी आहे? हा प्रश्न बघा कसा विचारलाय. हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात. हिमाचल प्रदेश. सोबतच्या नकाशात दर्शविलेल्या ठिकाणी लोकसंख्येची घनता किती आहे? 50 पेक्षा कमी, 51 ते 100, 101 ते 150, 151 ते 300. ब्राझीलच्या लोकसंख्येची घनता जनगणना 2010. आपली जनगणना ही दशकाच्या आरंभी होते आणि ब्राझीलची जनगणना ही दशकाच्या अंती होते. मग राजकीय नकाशा बघितल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर लक्षात आलं असेल की हे कोणतं घटक राज्य आहे. हे आहे रोराइमा आणि लोकसंख्येची घनता आहे 50 पेक्षा कमी. भारताची दर डॅश वर्षांनी जनगणना होते. 5, 7, 10, 12. 10 वर्षांनी.
दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? ब्राझील, पेरू, अमेरिका, गियाना. ब्राझील. सोबतच्या नकाशात दर्शविलेल्या ठिकाणी लोकसंख्येची घनता किती आहे? पहा, तोच एकदा नकाशा आपण घेऊन एक नवीन प्रश्न घेत आहोत. बघा, पिंक कलरनं जो ड्रॅग केलाय ते राज्य कोणतं आहे? राजस्थान. बरोबर ओळखलात. मग आता यांची घनता बघा, 100 पेक्षा कमी, 101 ते 250, 251 ते 500, 500 पेक्षा जास्त, 101 ते 250 पर्यंत राजस्थानची काय आहे? लोकसंख्येची घनता. ब्राझीलमध्ये लोकसंख्येची घनता सरासरी डॅश व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे. 26, 23, 32, 37. पहा, 23 म्हणजे 1 चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात? फक्त 23. खालीलपैकी सर्वात कमी घनता असलेला प्रदेश कोणता? केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, सिक्कीम. सिक्कीम. ब्राझीलची लोकसंख्या किती आहे? म्हणजेच 2010च्या जनगणनेनुसार 19 कोटी, 21 कोटी, 20 कोटी, 18 कोटी. 19 कोटी. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी डॅश टक्के लोकसंख्या भारतात वसलेली आहे? 22%, 17.5%, 13%, 24%. आपण 2011च्या जनगणनेचा उल्लेख करत आहोत. 17.5. सोबतच्या नकाशात दर्शविलेल्या ठिकाणी लोकसंख्येची घनता किती आहे? हिरव्या कलरनं जे ड्रॅग केलेलं दिसतंय तुम्हाला पोपटी, तर तो राज्य आहे केरळ. 100 पेक्षा कमी, 101 ते 250, 251 ते 500, 500 पेक्षा जास्त, 500 पेक्षा जास्त. पुन्हा एकदा दोन स्टेटमेंट्स दिलेत तुम्हाला. 1960 साली ब्राझीलचे सरासरी आयुर्मान 54 होते. 1980 ला ब्राझीलमध्ये सरासरी आयुर्मान 62 होते. फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ ब बरोबर, अ ब चूक. अ आणि ब हे दोन्हीही बरोबर आहे. 1960 ला 54च होते आयुर्मान आणि 1980 ला 62च होते आयुर्मान. एक रेषालेख तुम्हाला दर्शवलेला आहे. कशाचा आहे तो? साक्षरतेचा. कोणत्या देशाचा आहे? ब्राझीलचा आहे. दर्शविलेल्या आलेखात 2016 ला साक्षरतेचं प्रमाण किती आहे? 90%, 91%, 92.6%, 91.4%. 92.6%. सोबतच्या नकाशात दर्शविलेल्या ठिकाणी लोकसंख्येची घनता किती आहे? पिवळ्या कलरनं तुम्हाला ते राज्य ड्रॅग करून दाखवले बघा. म्हणजे तुम्हाला एकदम लक्षात आलं असेल की हे कोणतं राज्य आहे? हे आहे गोइयास. 50 पेक्षा कमी, 51 ते 100, 101, 150, 151 ते 300. 50 पेक्षा कमी घनता या राज्याची आहे. कोणत्याही देशासाठी डॅश एक महत्त्वाचे संसाधन आहे? लोकजीवन, लोकसंख्या, व्यवसाय, उद्योग. लोकसंख्या. कोणताही देश असो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं संसाधन काय असते? ते म्हणजे लोकसंख्या. पहा, पुन्हा एकदा रेषालेख दाखवलाय ब्राझीलचा लिंग गुणोत्तरांचा. दर्शविलेल्या आलेखात 1961 ला लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे? 1000, 1020, 1100, 1010. 1010. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी किती भूभाग ब्राझीलने व्यापला आहे? 5.6%, 6.5%, 5% का 7.5%? 5.6% भूभाग कोण व्यापला आहे? ब्राझीलने.
देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी डॅश आणि तिची गुणवत्ता हे महत्त्वाचे घटक असतात. वंशरचना, लोकसंख्या, साक्षरता, संसाधन. लोकसंख्या. पहा, भारताच्या साक्षरतेचा एक रेषालेख तुम्हाला दर्शविला आहे. दर्शविलेल्या आलेखात 2011ला साक्षरतेचं प्रमाण किती आहे? 68%, 73%, 69.3%, 71%. 69.3%. पहा, पुन्हा एकदा दोन स्टेटमेंट्स दिलेत तुम्हाला. भारतात दर 10 वर्षांनी जनगणना होते. ब्राझीलची जनगणना दशका आरंभी होते. दोन्ही स्टेटमेंट व्यवस्थित वाचा, थोडेसे कन्फ्यूज करणारे असू शकते. फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, ब बरोबर, ब दोन्हीही चूक. फक्त अ बरोबर आहे, कारण ब्राझीलची जनगणना दशका आरंभी होत नाही, तर ती दशका अंती होते. सोबतच्या नकाशात दर्शविलेल्या ठिकाणी लोकसंख्येची घनता किती आहे? ड्रॅग केलेलं राज्य आपल्याला एकदम लक्षात आलं असेल. हे आहे रोंडोनिया. मग याची घनता आहे 50 पेक्षा कमी. ब्राझीलचा लोकसंख्येच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक लागतो? 5वा, 6वा, 8वा, 7वा. 5वा. याच्या आधी आपण काय विचारलं होतं? क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आता काय विचारतोय? लोकसंख्येच्या दृष्टीने. खालीलपैकी सर्वात कमी घनता असलेला प्रदेश कोणता? मिझोराम, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात. मिझोराम. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 5व्या क्रमांकाचा देश कोणता? पहा, तोच प्रश्न पण कशा पद्धतीने तुम्हाला फिरून विचारलाय. ब्राझील, पेरू, अमेरिका, गियाना. ब्राझील. सरासरी आयुर्मान ब्राझीलमधील एक रेषालेख तुम्हाला दर्शवलाय. दर्शविलेल्या आलेखात सन 2000 साली आयुर्मान किती आहे? 65, 70, 75, 74. 70. भारतात लोकसंख्येचे केंद्रीकरण कोठे आढळते? शेती व उद्योगधंद्यांच्या ठिकाणी, डोंगराळ प्रदेशात, घनदाट वनक्षेत्रात, शुष्क वाळवंटी प्रदेशात. शेती, उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात. विकसनशील देशांमध्ये आयुर्मान अजूनही आहे. जास्त, मध्यम, कमी यापैकी नाही. कमी. सोबतच्या नकाशात दर्शविलेल्या ठिकाणी लोकसंख्येची घनता किती आहे? नकाशा पाहिल्याबरोबर आणि जो कलर दिलेला भाग आहे तो पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात येते की हा सांता कॅटरिना आहे. मग याची घनता कशी आहे? 50 पेक्षा कमी, 51 ते 100, 101 ते 150, 151 ते 300. 101 ते 150. ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे वितरण डॅश आहे. समान, असमान, सम यापैकी नाही. असमान आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारा महत्त्वाचा घटक लोकसंख्या, प्रशासन, वनक्षेत्र, वाळवंट. सगळ्यात महत्त्वाचा घटक देशाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसंख्या. डॅश खोऱ्याचा बहुतांश भाग मानवी वस्तीशिवाय आढळतो. झिंगू, ॲमेझॉन, उरुग्वे, पॅराग्वे. ॲमेझॉन नदीचा भाग. दर्शविलेल्या आलेखात 2011ला लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे? 980, 940, 950, 920. 940. ब्राझीलमधील उच्चभूमीच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता डॅश स्वरूपाची आढळते. मध्यम, दाट, अतिदाट, कमी. मध्यम स्वरूपाची आढळते. खालीलपैकी कोणत्या प्रदेशाची घनता सर्वात कमी आहे? सांता कॅटरिना,
पाराना, पराईबा, पारा, पारा. खालीलपैकी सर्वात जास्त घनता असलेला प्रदेश कोणता? पश्चिम बंगाल, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, मिझोराम. पश्चिम बंगाल. विद्यार्थी मित्रांनो, या पाठावर आधारित विविध पद्धतीचे 40 प्रश्न आपण घेतले आहेत आणि याच प्रश्नांना धरून आपण पाठ्यपुस्तक एकदा पाहून घ्या आणि मग या पाठातील असणारे नकाशे आणि विविध पद्धतीने दिलेले आलेख, मग ते आयुर्मानाचा असेल, साक्षरताचा असेल, लिंग गुणोत्तराचा असेल किंवा मग मनोरा असेल, तर यावर आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत की याच्यावर आधारित कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारल्या. बघा, भारताचे 2 नकाशे तुम्हाला दिलेत. याच्यामध्ये भारत लोकसंख्या वितरण 2011 पहिल्या याच्यात तुम्हाला टिंब पद्धतीनं दर्शवलेला आहे आणि दुसरा नकाशा पहा ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर राज्यांच्या नुसार त्यांच्या लोकसंख्या दाखवल्या. सर्वप्रथम हा भाग बघून घ्या. लोकांची संख्या प्रति चौरस किलोमीटर, म्हणजे एका चौरस किलोमीटरमध्ये त्यांची घनता किती आहे. या कलरनं दाखवलेले 100 पेक्षा कमी, 101 ते 250, 251 ते 500, 500 पेक्षा जास्त. मग यावर आधारित तुम्हाला प्रश्न काय विचारले जाऊ शकतील, जसं आपण विचारलं होतं की 4 राज्य देऊन की कोणत्या राज्याची घनता कमी आहे, कोणत्या राज्याची घनता जास्त आहे. किंवा मग तुम्हाला असं विचारलं जाईल की 4 राज्य देतील आणि त्यांच्या घनतेच्या क्रमानुसार त्यांना लावा, म्हणजे कमीकडून जास्तकडे किंवा जास्तकडून कमीकडे. किंवा मग असं विचारल्या जातील, जसं आपण ट्रॅक केलं होतं बघा, हिमाचल प्रदेश मग घनता किती आहे, 100 पेक्षा कमी आहे. पश्चिम बंगाल घनता कशी आहे, 500 पेक्षा जास्त आहे. किंवा मग केरळ पहा, 500 पेक्षा जास्त. तामिळनाडू 500 पेक्षा जास्त. किंवा मग पर्टिक्युलर असं देतील बघा, दिल्ली, मग या दिल्लीची लोकसंख्येची घनता कशी आहे, 500 पेक्षा जास्त आहे. मग हे राजस्थान पहा, मग राजस्थानच्या लोकसंख्येची घनता कशी आहे. म्हणजे या पद्धतीनं याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे एक तर चढता क्रम उतरता क्रम नुसार लोकसंख्येची घनता विचारतील किंवा एखादं पर्टिक्युलर राज्य देऊन त्या राज्याची तुम्हाला घनता विचारल्या जाऊ शकते. जसं आपण कलरनं ड्रॅग करून दिलं होतं त्या ड्रॅगनुसार सुद्धा तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारल्या जातील. पहा, सेम प्रश्न कोणाचा राहील, ब्राझीलचा. या खालच्या चौकोनामध्ये तुम्हाला दर्शवलेलं आहे. फक्त एक लक्षात ठेवा, भारताच्या लोकसंख्येची जनगणना ही दशकाच्या आरंभी होते आणि ब्राझीलच्या लोकसंख्येची जनगणना ही दशकाच्या अंती होते. म्हणून यांचं 2010 आहे, आपलं 2011 आहे. 50 पेक्षा कमी, 51 ते 100, 101 ते 150, 151 ते 300, 300 पेक्षा जास्त. या ठिकाणी दाखवलेली आहे ते टिंब पद्धतीनं आणि या ठिकाणी क्षेत्रानुसार. म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलरपणे लक्षात आलं पाहिजे की कोणत्या याची घनता किती आहे. 2 रेषालेख दाखवलेत. हे कशाचे आहेत, लिंग गुणोत्तराचे आहेत. हा आहे ब्राझीलचा आणि हा आहे भारताचा. मग याच्यावर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात आलेख देऊन. 1961, 71, 1981, 1991, 2001, 2011. भारताचेही तेच दिलेत. मग समजा 1981 लिंग गुणोत्तर प्रमाण किती होतं, 2011 साली लिंग गुणोत्तर प्रमाण किती होतं, किंवा मग लिंग गुणोत्तरामध्ये ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षापासून प्रमाण वर वाढत गेलं, किंवा मग विषमता कोणत्या वर्षांपासून तुम्हाला पाहायला मिळाली. या पद्धतीचे प्रश्न या आलेखावर विचारले जाते. वय आणि लिंग यांचा एक तुम्हाला मनोरा दाखवलाय बघा. ब्राझील 2016, भारत 2016. खाली प्रमाण दर्शविलेलं आहे आणि या साईडला तुम्हाला वयोगट. निळ्या कलरने पुरुष आणि गुलाबी कलरने स्त्रिया. आणि 0 ते 4 वयोगटात किती पुरुष किती स्त्रिया, 5 ते 9 या वयोगटात किती पुरुष किती स्त्रिया. या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात कमी वयोगटामध्ये संख्या कोणाची आहे. मग या वयोगटातली संख्या सर्वात कमी आहे.
मग सर्वात जास्त वयोगटाची संख्या कोणाची आहे? तर मग या वयोगटांची संख्या सर्वात जास्त आहे. या पद्धतीनं भारताचं आणि ब्राझीलचं विचारलं जाऊ शकते. लोकसंख्या वाढीचा दर तुम्हाला दाखवलाय. वर भारत आहे, खाली ब्राझील. या साईडला दर दिलाय आणि खाली वर्ष 60, 70, 80, 90, 61, 71, 81, 91, 2001, 2011. मग पर्टिक्युलर कसं विचारतील? ब्राझीलमध्ये 1970 साली लोकसंख्येच्या वाढीचा दर किती होता? 1990 साली किती होता? 2001 साली किती होता? भारताचं सेम 1971, 1961, 1981, 1991, 2001, 2011 या वर्षात या देशांच्या लोकसंख्येचा वाढीचा दर कसा होता? सरासरी आयुर्मान दर्शविणारे आलेख तुम्हाला दाखवलेत. बघा, ब्राझील, भारत, इकडे सरासरी आयुर्मान, खाली वर्ष. हे जे आकडे आपण दिलेत ते आपल्याला अभ्यास करावा आणि तुम्हाला लक्षात राहावं यासाठी मी तुम्हाला दिलेत. परीक्षेमध्ये तुम्हाला हे आकडे दिल्या जाणार नाहीत, कारण आकडे दिल्यानंतर मग त्या उत्तराचा विषयच राहणार नाही. मग प्रश्न कसा विचारला जाईल? किंवा 1980 साली भारतामध्ये सरासरी आयुर्मान किती होतं? 2010 ला सरासरी आयुर्मान किती होतं? ब्राझीलमध्ये 1960 ला सरासरी आयुर्मान किती होतं? 2016 ला सरासरी आयुर्मान किती होतं? हे तुम्हाला आकडे लक्षात ठेवावे लागतात, कारण याच्यावर तुम्हाला एकतर MCQ टाईप प्रश्न येऊ शकतो किंवा मग आलेखावर आधारित प्रश्न येऊ शकतो. साक्षरतेचं प्रमाण ब्राझील आणि भारत. मग प्रश्न कसा येईल तुम्हाला? 1991 ला ब्राझीलमध्ये साक्षरतेचं प्रमाण किती होतं? 2011 ला साक्षरतेचं प्रमाण किती होतं? 2016 ला साक्षरतेचं प्रमाण किती? मी सॅम्पल घेतोय. 1981 ला किती होतं? 91 ला किती? 2001 ला किती? 11 ला किती? 16 ला किती? याही पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या पाठातील 8 रेषालेख, 2 मनुरे आणि 4 नकाशे आणि या पाठावर आधारित असणारी 40 MCQ म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न संच आपण घेतला आहे. मग यावर आधारित आपण एक प्रश्नमंजुषा घेत आहोत. चला तर मग प्रश्नमंजुषेला सुरुवात करूया. प्रश्नमंजुषा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पूर्ण क्वेश्चन बँक, नकाशे व्यवस्थित पहा, प्रश्नमंजुषा व्यवस्थित सोडवा. आमचं चॅनल आपल्याला आवडलं असेल, आमची मेहनत आपल्याला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द जर कमी जास्त झाला असेल, कोणाच्या जर भावना दुखावल्या असतील तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व आहे. उत्तरांच्या खात्रीसाठी आपलं पाठ्यपुस्तक एकदा आवर्जून पाहून घ्या. भेटूया पुढच्या पाठात. धन्यवाद.